थोडं सरका मधून बाजूला. सर सर का थोडं सर का समोर या इकडे. एक मिनिट जरा. अरे सर मागे बस बस हे रुक हे रुक. थोड़ा साइड ला थोडं सर थोड़ा सर हे मोबाईल खाली का नाही भाऊ मोबाईल खाली. सर थोड़ा मागे सर टोपे साहेब थोडं मागे टोपे साहेब पप्पा आईला बोलो. बस यार. ये तो मोबाईल काढणार बाजूला. सर तुम इधर थोडं मागवा ना. हो सर थोडं पलीकडून आहे ना पलीकडून आहे. हो अध्यक्ष शांत बसा. जरा शांत बसा. मागे या तुला मेन फोटो देणार ना. सर बसा ना. हो सर बसा सर. मागे या कॅमेरावर सगळे. हे आडे मागे इकडे माझ्या साईडला. मागे ये. आडे मागे जरा. आईला समोर घ्या थोडं. आणि ते जे झालेलं ते स्पष्ट सांगायचं. परभणीमध्ये पोहोचलेल्या माझी एक मागणी आहे. माझा मुलगा परभणीमध्ये हॅलो. तिसऱ्या वर्षी हो हो आडे कॅमेरा मागे थोडस. हो हो तुम्ही या भेटा म्हणले नाहीत सर. माझ्या मुलाचा खून केला. माझ्या मुलाचा खून केला आणि त्या टायमाला त्यांनी मला फोन केला सर. 4 दिवसाच्या नंतर मला फोन केला. तुमच्या मुलाला अटॅक आलाय तुम्ही या. हा केस काही इथे मोबाईल कोणाचा आहे रे. ते मोबाईल काढणार. अरे थोडं मागे येणार आहे असं घेणं जरा. आल्यानंतर आता हे साहेबांनी जे निर्णय घेतला ते मुख्यमंत्री साहेबांनी मला मान्य नाही सर. ज्या ज्या लोकांनी माझ्या पोराला 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत इथे मोबाईल कोणाचा आहे काढण्याचं. मारल्यात मर्डर केल्या खून केल्या त्यांना फाशीची सजा द्यावे आणि माझं ही मागणी सरकारकडून आहे. इथे गुम काढणं कोणाचा म्हणत. सजा द्यावा सर. ते आंदोलनात सामील पण होता. नंतर बॉम्बिंग ऑपरेशन मध्ये त्याला पकडून टाकला आणि 17 तारखेला 17 डिसेंबरला त्याचा पेपर होता तरी त्याला सोडलं. लॉचं पेपर. फोटो काढताना त्यांनी सांगितलं माझ्याकडे पत्राचं लायसन आहे. मारू नका. नाही म्हणले का कोणी पण असू तुला मारू नका. उचलून मार तू सांगलीस हा मुलगा त्यांचा. फोनवर आणि अचानक 10 तारखेपासून हा भाऊ सोमनाथ तर कॉन्टॅक्टच बंद झाला त्याचा सर. आणि आम्ही दिवसातून 3-4 वेळेस कॉल करून बघायचं जसं कॉल काय लागत आणि अचानक रविवारी मी कामाला गेलो होतो आणि अचानक आईच्या मोबाईलवर फोन आला होता की मी पोलीस स्टेशनमधून बोलतोय परभणीच्या आणि तुम्ही सगळे परिचय वगैरे करून घेतला आईकडून आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा हार्ट अटॅकमुळे मरण पावलाय. तुम्ही येऊन बॉडी घेऊन जा पुण्याला.
आम्हाला तिकडून गाडीवर मॅनेज करायला 1 वाजले होते आणि 1 वाजता आम्ही तिकडून निघालो चाकणवरून आणि पुण्याच्या परभणीच्या जवळ आल्या रामाची बॉडी परत तिकडे घेऊन गेले होते औरंगाबादला पोस्टमॉर्टमसाठी. आणि इथं आल्यावर पण आम्हाला मिसकम्युनिकेशन झालं थोडक्यात. कोण म्हणायचं परभणीला या, कोण म्हणायचं तिकडे औरंगाबादला बॉडी घेऊन जा. मग आम्ही इथं परभणीच्या जवळ आल्यावर थांबलो होतो परभणीच्या बाहेर आणि तिथे पोलिस पण आले होते, काय वर्दीमध्ये होते. मग आमचे थोडे बोलणं झालं आमच्या फॅमिलीचे. मग औरंगाबादला जायचं ठरवलं होतं आम्ही. मग औरंगाबादला जात असताना पोलिसांनी आम्हाला बोललं की आयजी सरांशी बोलून जा तुम्ही जात आहे तर. मग आम्ही आयजी सरांशी बोलायला आलो होतो. मग आयजी सरांशी सगळेच त्यांनी काय काय झालं होतं सगळं प्रोसेस सांगितली. आयजी साहेब विचारले की तुमच्या मुलाला त्रास होता, श्वसनाचा त्रास होता का. आम्ही सांगितलं कसला काहीच प्रकार नव्हता, त्याला निर्व्यसनी मुलगा होता, ड्रिंकिंग नाही, स्मोकिंग नाही, काहीच नाही सगळे. मग आयजी साहेबांनी सगळं प्रोसेस सांगितली आम्हाला काय काय झालं अरेस्ट केल्यापासून. आणि ते सांगितले की दगडफेक केल्यामुळे आम्ही त्याला अरेस्ट केलोय आणि त्याच्यामुळं आम्ही अरेस्ट केलोय आणि हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झालाय. म्हणून त्यातले एक पोलीस अधिकारी आले गोरबाड नावाचे आणि ते मला बोलायला लागले की अरे तू कोणाचं ऐकू नको, तू तुझ्या भावाची बॉडी घेऊन एक तर गावी जा नाही तर पुण्याला जा आणि आम्ही तुम्हाला वाटलं तर पुण्यामध्ये ग्राउंडसाठी मदत करू पोलीस भरतीच्या. मग आम्ही त्यांचं ऐकून घेतलं, आम्ही काहीच बोललो नाही. मग औरंगाबाद येथे आलो आम्ही. औरंगाबादला डॉक्टरांची टीम आली, त्यांचा परिचय वगैरे सांगून पोस्टमॉर्टम केला आणि त्यानंतर रिपोर्ट आम्ही औरंगाबादच्या अलीकडे आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट व्हायरल झाला होता याच्यावरती नेटवरती. मग औरंगाबाद तिथे नांदेड मेडिकल कॉलेजला व्यवस्थित होणार नाही, पण आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि बॉडी औरंगाबादला पाठवायला हटीला आणि त्याच्यामुळे हा खरा रिपोर्ट आहे. तिथे नांदेडला आयची अशोक चव्हाण दाखवून टाकतील. मी 2 नंबरचा भाव आहे सर त्याचा, तो 1 नंबरचा मोठा होता सर. आणि आमच्या पिढीमध्ये शिक्षण घेणाऱ्यांची पहिलीच पिढी. मी चाकणला सर कामाला कंपनीमध्ये चाकणला. माझं शिक्षण BSc झालेलं आहे. BSc नंतर मला कंपनीत काम लागलं. मी कॉर्निंग तिथं आहे मी कामाला आणि हा घरीच असतो. मग आता सध्या कामाला जाते मॉलमध्ये, कुठे कपड्याचे हे आहे तात्पुरतं टेम्पररी काम भेटून करतोय. आणि हा पण भाव आहे ना बऱ्याच कंपन्यांमध्ये काम करायचं कंपन्यांचं आणि भेटेल ते काम करायचं, बँकेत काम करायचं, जेटच्या गाडीवरती वगैरे काम करायचं. मग औरंगाबादवरून आम्ही पोस्टमॉर्टम झाल्यानंतर बॉडी घेऊन निघालो आणि अंबड नावाचं चौक आहे तिथे आल्यानंतर पोलिसांचा बराच ताफा आला सर आणि पोलीस बॉडी अडवली. आमच्या आम्ही परभणीला येऊन देत नव्हते आणि आम्ही आमच्या मतावरती ठाम होतो की माझ्या भावाचं जिथं मरण झालेलं आहे तिथं आम्हाला बॉडी घेऊन जायचं आहे, तिथंच अंतिम संस्कार करायचा आहे. तरी पण पोलीस काय ऐकतच नव्हते, ते थोडं दबाव टाकले होते आणि ॲम्ब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे त्याला 2 तास पळवून लावले होते. 2 तासानंतर ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर आला आणि तो एकदम घाबरत होता गाडीमध्ये बसायला, तो तयारच होता गाडी ड्रायव्हिंग करायला. मग IPS अधिकारी आले, आम्ही पण भरपूर वेळ केला, त्यांना सांगितलं की साहेबांना आम्हाला परभणीलाच घेऊन जायचं, बॉडी तिथे जाते, तरी पण ते ऐकत होते. मग IPS अधिकारी आले आणि ते आईला बोलले की मावशी परभणीमध्ये भरपूर लोक जमलेले आहेत, जर काय राडाई झाला तर तुम्ही त्याची जिम्मेदारी घेणार का. मग माझी आई बोलली त्यांना, साहेब माझा मुलगा अरेस्ट झाल्यापासून अटक केल्यापासून ते मरेपर्यंत तुम्ही मला कसलंच माहिती दिली नाही, कसला कॉल केला नाही, काय नाही, मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार. माझा मुलगा मेला त्याची जिम्मेदारी तुम्ही घ्या, छाती ठोकून सांगा की मी जिम्मेदारी घेतो. माझी आई बोलली मी इथूनच गाडी घेऊन बॉडी घेऊन माझ्या गावात जाते म्हणले. IPS अधिकारी तिथून उठून गेले. मग थोड्या वेळाने आम्ही आलो परभणीला. आम्ही सर इथे एवढं प्रेशर क्रिएट केलं, 2 तास त्याने अंबडला अडवली. आम्ही कलेक्टरवर SP वर एवढं प्रेशर क्रिएट केलं, इथं आल्याशिवाय मी अंत्यविधी करणार नाही. आणि सर याच्यात आणखी एक संशयास्पद आहे, जेव्हा PCR मधून MCR झालं, MCR मधनं जेलमध्ये घालताना शासकीय दवाखान्यात त्याच्या तपासणी केली नाही, पोलीस स्टेशन मध्येच त्याची तपासणी केली, नानलपेठ पोलीस स्टेशन. ते एक संशयास्पद. मला एक म्हणायचंय, माझा मुलगा तुम्ही अटक केलाय मला सांगाय का नाही, मला का सांगाय नाही. माझ्या मुलाला तुम्ही 4 दिवस कोठडीमध्ये बंद करून ठेवला, माझ्या मुलाचा मर्डर केला, माझ्या मुलाला मारहाण केला, जीव घेतला 4 दिवसामध्ये. माझा मुलगा चांगला असताना त्यांची कर्तव्य होती, आई तुम्ही या तुमच्या मुलाला भेटा, तुमच्या मुलाला येऊन 2 गोष्टी बोला.
म्हणलं असतं तर आम्ही आलो असतो सर. आम्हाला कसलाच त्याने फोन केला नाही, सांगायला नाहीत, कसलंच कळविलं नाहीत सर. 4 दिवसामध्ये त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले. ज्या ज्या माणसाने मर्डर केलं त्यांना सर्वांना 10 पासून 15 तारखेपर्यंत जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. आणि ह्याच्या पुढे कोण्या गरिबाच्या बाळावर असं अत्याचार अन्याय नको व्हायला, माझी एवढी मागणी आहे सर. हॅलो सर, माझे मेसेज झालेले आहे. मी सोमनाथचा सर्वात लहान भाऊ. खूप मोठा अन्याय झाला आहे आमच्यावरती. आणि आमच्या भावाचा मोबाईल जे आहे ते मोबाईल पण पोलिसांकडेच आहे. आणि ते बहुतेक डेटा फॉर्मॅट करतील, डेटा उडवून टाकतील. ते कोर्टाद्वारे, न्यायालयाद्वारे ते डेटा बॅकअप करून ते न्यायालयाकडे म्हणजे दाखवण्याचा म्हणजे सर्वांचा प्रयत्न असा असं आम्हाला वाटतं. मल्टिपल इंजुरी बॉडी ताब्यात घेतली. बॉडी ज्या दिवशी रिपोर्ट दिली त्यांनी पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मारलेलं होतं आम्ही पाहिलं ना, आम्ही गेलो ना सगळ्या सर, दाखवलं. मार लागलेलं होतं पण त्याला. मारलेलं आणि होतं, कपडे कपडे नव्हते अंगावर, नव्हतेच त्याच्या शरीरावर कसले. आणि फक्त शॉल तेवढे त्याला लोकांनी पांघरले होते. हा सर, मारले जीवन सर्व होते. हे सगळं काळं झालं, हे सगळं काळं झालं, पाठ, पोट, डोकं, हे सगळं असे काळे भोर झालं लागलेलं मार. आम्ही पाहिलं, पहिल्या दिवशी दाखवल्याने आम्ही रडत असताना सर्वांनी. लय खूप मारलं, खूप मारलं. लॉकअप मध्ये सगळे आंदोलक पकडले का, त्या आंदोलकापैकी हे एक होता आणि याच्यासोबत 31 जण होते. त्या 31 जण समोर याला मारत होते. त्या लॉकअप मधून दुसऱ्या रूम मध्ये नेऊन मारत होते. आणि ज्या आंदोलकांना पैसे दिले त्यांना सोडले. ते माझं प्रूफ आहे. भीमनगर मधला कोकण ऑपरेशन करून उचलून नेलेला, त्याच्या घरात घुसून मारलं, एकाला उचलून नेलं, त्याच्यानंतर त्याला केस करून सोडून दिलं. कोणाला तरी फोन आला, पैसे घेतले, त्याला सोडून दिलं. असंच केलं. सगळ्याला एका वेगळ्या रूम मध्ये नेऊन मारले. आणि सगळेच अंग ओळ आहे. आणि जर फडणवीस साहेबांनी काल जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते योग्य दिलेलं आहे. एकदम खोटा हे आरोप लावलेले आहे. आणि जे मदत पण जाहीर केली ते पण आम्हाला मान्य नाही. आणि जे फडणवीस साहेब सांगतात की व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या द्वारे आम्ही त्याला अटक केलेली आहे, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ना त्यांच्याकडे, किंवा माझा भाऊ किती लोकांना मारलाय, किती पोलिसांना मारलाय, किती जाळपोळ केलं, त्यांनी तुम्हाला व्हिडिओ दाखवला पाहिजे. मीडियावरती ते व्हिडिओ पण आला पाहिजे. आणि दुसरं स्टेटमेंट असं केले की ज्या पोलीस स्टेशनमध्ये तो अरेस्ट होता तिथेही त्याला मारहाण केलेली नाही, तिथलेही व्हिडिओ तुम्ही बघितलं पाहिजे. कारण मला पण असं ऐकण्यात आलं की जिथे कॅमेरा नाही त्या ठिकाणी नेऊन त्यांना मारण्यात आलेलं आहे सर, वेगळ्या रूम मध्ये. आणि कसलाच आजार नव्हता माझ्या भावाला. पोलिसांनी त्यांच्या ताब्यात असताना त्याला जी मारहाण केली त्यामुळेच हे शेवटी तो हे जग सोडून गेला. आणि तुम्ही आणि तुमच्या आईने त्याच्यासमोर बॉडी बघितली आणि त्याच्यावर वज होते, त्याच्यावर मारहाण केली हे तुम्हाला बघता आलं. तर त्याच्याजवळ तुझ्या अंगावर असते, तुझं काय असते असं पाहिलं तुम्ही. कपडे नव्हते, कपडे नव्हते, वळे होते, नीस नागवा करून लेकरांवर काहीच नव्हतं. वळे होते, अंगावर वळे, मांड्यावर वळे, पाठीवर वळे, छातीवर पर दाबलेलं काळं भर झालं, छातीवर पार मारलेला असं चालतात. छातीवरती वळ होते. हा, सर्व वळे होते. जे काही घडलं ते सगळ्यांना धक्का लागला. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा अनेकांनी हा फडणवीसचा प्रश्न मांडला. त्या तरुणावर मारहाण केली, त्याचा गुन्हा काय होता असं दिसत नाही. डॉक्टर आवाजकरांच्या शिल्पाची जी काही वस्तू झाली त्याचा काही यांचा कुणाचाही संबंध नसतो. त्याची प्रतिक्रिया होते आणि प्रतिक्रिया म्हणून लोक रस्त्यावर आले तर त्यांना मारहाण करणं हे काही योग्य नव्हतं. आमची माहिती आहे, तुम्ही अधिक सांगू शकाल की जे आंदोलन झालं तेही शांततेने होतं.
आंदोलन शांततेत शांततेत होतं. आंदोलन शांततेत होतं. आणि त्यामुळे आंदोलन शांततेत असताना या तरुणाला कोणी ऑपरेशनमध्ये त्याला मारलं गेलं, आणखी काय गेलं, हे जे सरकारने सांगितलं ते न पत्र आहे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की उगीच वर्तमानपत्रात वाचायचं, सांगितलं लक्षात त्याऐवजी फसवून जावं आणि कुटुंबातल्या लोकांना भेटून त्यांची खरी वस्तुस्थिती समजून घ्यावी. ही समजल्याच्या नंतरच आम्हाला सरकारशी बोलता येईल, त्या हेतूनं आज या ठिकाणी आलेले आहेत. आणि जी काही माहिती तुम्ही दिली, ती माहिती दिल्याच्या नंतर एक निस्वार्थपणे काही भूमिका घेऊन रस्त्यावर आला असेल इतरांच्या बरोबर, तर त्याला या पद्धतीनं मारझोड करणं आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जाण्याचा प्रसंग आणणं ही अतिशय गंभीर बाब आहे. ही माहिती आत्ता तुमच्याकडून आम्हाला समजली. आम्ही राज्य सरकारची नोंद घेतो. तुमचं जे काही म्हणणं आहे हे सगळ्यांच्या समोर तुम्ही मांडलं, ते योग्य ठिकाणी आम्ही पोचू आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर सक्त कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे. ही जी कुटुंबाची मागणी आहे ती मागणीसुद्धा राज्य सरकारकडे पोचवणं ही आमची जबाबदारी राहील आणि ती काळजी आम्ही घेऊ. दुर्दैवानं गेल्या महिन्यापर्यंत येऊ शकत नाही. तो आज आपल्या करता मुलगा दुर्दैवानं पोलिसी अत्याचारावर आज आपल्याला गेलेलं आहे. हे दुःख तुम्हाला सोसणं हे काही सोपी गोष्ट नाही, पण दुर्दैवानं हे घडलेलं आहे. याचं बाहेर कसं काढायचं याचा विचार कुटुंबाने बसून आणि हितचिंतकांनी बसून केला पाहिजे. पण तुमची जी मागणी आहे की जबाबदार लोकांच्याबद्दलची जी काही काळजी घ्यायची, खबरदारी घ्यायची, कायदेशीर तरतूद करायची, याकडं आम्हा सगळ्यांचं लक्ष राहील एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आई चिंता करू नका, साहेब आलेले आहेत, आपल्याला सगळ्याला मदत व्हायला. रोहित दादा पण येऊन गेले त्या दिवशी. माझी एकच इच्छा आहे, माझ्या भावासोबत किंवा आईच्या मुलासोबत जे घडलं ना, इतर भारतातल्या कुठल्याही मुलासोबत घडू नये. जोपर्यंत तो आरोपी म्हणून सिद्ध होत नाही ना एखादा व्यक्ती, तोपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा मारहाण वगैरे पोलिसांनी पण करू नये ही रिक्वेस्ट आहे माझी. कुठल्याही गरिबांची मुलं बाहेर शिकायला जातात. मी BSSC शिकवतो. तो लाच थर्ड इयर तो LLB ला होता. इथे होता, इथे लॉ कॉलेजमध्ये. 17 डिसेंबरला त्याचा पेपर होता. पोलिसांना रिक्वेस्ट करत होता तो की माझा पेपर आहे, मला तुम्ही हे करू नका, मारू नका. बेमुरवतपणे सर हे टाइम टेबल आहे त्याचा भावाचा. नाही त्याचं बऱ्याच ठिकाणी पुण्यात बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केलं. नोट्स काढलेले होते. आमचं कसं आहे माहिती भटके समाज असल्यामुळे जिथं दगडफोडीचं काम भेटेल दगडखानीवरती त्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं, तिथे ॲडमिशन घेऊन तिथे परत शिकायचं. आता बऱ्याच कॉलेजेसमध्ये तर शिक्षण घेतलेलं आहे आणि ब्लड वगैरे डोनेट करायचं आणि कुठल्या याच्यात सहभाग व्हायचा. हां ते वसमत रोडला शंकरनगर म्हणून आहे, तिथे किरायाने राहत होता रूम.
शिकत काम करायचं होतं. बऱ्याच कंपन्यामध्ये काम केलं, बँकेत काम केलं, ऑडिटर म्हणून आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून पण काम करायचं. जेटच्या गाडीवरती काम केलं, कॉल सेंटरला काम केलं. काम केलं. पत्रकाराच्या आयडी त्याच्या सोबत असायची गावासोबत. पत्रकाराचं पण काम करायचं तो सोबत इलेक्शन एजंट PhDला नंबर लागला होता त्याच्या भावाचा. एवढं माझं बाळ झालं, माझ्या बाळाला माझ्या बाळाचा खून केला. रडू नका आता, थोडं काळजी. हे मोबाईल काढ खाली खाली असं सारखं मोबाईल घे ना. नातेवाईक त्याच्याकडे राहतात. मूळ गाव रामलिंगगड तालुका निलंगा जिल्हा नागपूर आहे. कामाने मी काम चाकणला असतो आणि सध्या म्हणजे संतोष मामा गुजर मामा जे आहेत ना त्यांचे हे स्थानिक गाव पुन्हा इथं राहायला आहे. 6 लोक त्यांचे घेऊन 10 बाय 10 होते शिकले होते आणि ते तिथं हे समाजाचे नेते कोणत्या समाजाचे त्यांनी चारा देऊन त्यांचं सगळं ते करण्याचं काम त्यांनी केलं. चला 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 साहेबांनी आणि परभणी जिल्ह्यामध्ये जी काही प्रकार झाले त्या संदर्भातील भूमिका मांडलेली ही भूमिका मांडत असताना बीडमध्ये एका सरपंचाची हत्या झाली. म्हणजे एक वातावरण त्या वातावरणासंबंधी खासदार सोनवणे यांनी लोकसभेचं लक्ष केंद्रित केलं. सण समाज हे अस्वस्थ होतं आणि ही सगळी माहिती कळल्याच्या नंतर मी ठरवलं की अधिवेशन संपल्याच्या नंतर तातडीला जिल्ह्यात जावं, परभणी जिल्ह्यात जावं. त्या हेतूनच आम्ही लोकांनी आता हा दौरा आयोजित केलेला आहे. जी काही माहिती मिळाली विशेषतः वीजची, तर त्या ठिकाणी एकेकाळी हा जिल्हा वारकरी विचाराच्या लोकांचा पुरस्कार करणारा जिल्हा होता. पण ज्या प्रकारची गुंडगिरी, एकमेकांचे हल्ले हे देखील तर त्या ठिकाणी ऐकायला मिळालं. ते अत्यंत विदारक होतं. आणि ही अवस्था अशीच जर राहिली
ती महाराष्ट्राच्या ऐक्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. आणि म्हणून आम्ही लोकांनी वीज जाऊन ज्याची हत्या झाली त्याच्या कुटुंबाची माहिती घेतली, स्थानिक भगिनींची माहिती घेतली, नागरिकांच्याकडनं माहिती असते. दुर्दैवानं त्या ठिकाणी एक दहशतीचं वातावरण आहे आणि लोकांचा आग्रह आहे की याच्यामागे जो सूत्रधार आहे त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याची कठोर कारवाई ही करून त्याला आवर घातला पाहिजे ही जनतेची मागणी त्या ठिकाणची. आणि परत गेल्याच्या नंतर राज्य सरकारच्या कानावर वीजच्या जनतेची भावना आहे की आम्ही लोक मांडू. हे जसं चित्र होतं तसं चित्र परभणीमध्ये सुद्धा होतं. डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोरचं संविधानाच्या संदर्भात जे काही झालं त्याची प्रतिक्रिया ती होणं साहजिकच आहे. ती झाल्याच्या नंतर ज्यांचा या सगळ्या प्रकाराशी संबंध नाही असं प्राथमिक माहिती दिसतं. अशाच तरुणाला पकडून ज्या पद्धतीची वर्तणूक पोलीस खात्याने त्याला दिली आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं, त्यामुळं साहजिकच लोकांच्यामध्ये अत्यंत अस्वस्थता आहे आणि हे चित्र परभणीला सुद्धा पाहायला मिळालं. हे जे घडतं आहे महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. राज्यकर्त्यांनी सत्तेचा वापर शहाणपणानं समंजसपणानं करण्याची आवश्यकता आहे हे दिसतंय. हे दिसत असताना परभणीमध्ये नामांतराच्या चळवळीमध्ये आम्हा लोकांचं काम करणारे एका ज्येष्ठ नेत्याची त्यांचाही मृत्यू या ठिकाणी झाला आणि त्यांच्या कुटुंबांच्याकडे ऐकायला एकंदर स्थिती बघितल्याच्या नंतर अतिशय अस्वस्थता लोकांच्या मनात आहे. आत्ताच्या आत्ता आम्ही काही करू शकत नाही, पण राज्य सरकारची वेळ घेऊन इथे परभणी असो वीज असो इथली सगळी माहिती त्यांच्या कानावर घालणं आणि जे कोणी जबाबदार असतील त्याबद्दल कठोर अशी पावलं ते लवकर टाकावीत या प्रकारचा आग्रह धरणं हे काम मी आणि आमच्या बाकीच्या खासदारांच्याकडून केलं जाईल एवढंच सांगू इच्छितो. साहेब, तुम्ही आलात आणि त्याच्यानंतर सरकारही कुठेतरी येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार थोड्याच वेळात येत आहेत. काय वाटतं? नवीन घेतली असेल सरकारने तर केव्हाही चांगलं आहे, नुसतं येऊन चालणार नाही, ॲक्शन घेतलं पाहिजे आणि विशेषतः वीजमध्ये ॲक्शन घेतलं पाहिजे. तर तिथल्या लोकांच्याकडून ज्यांची नावं येतात त्याची भाजी माझ्याकडं अधिकृत नाही, त्यामुळे मी काही भाष्य करत नाही. पण खाली लोकांनी सत्तेमध्ये सहभागी झालेल्या लोकांचा याच्यात सहभाग आहे तेच सूत्र आहे अशा प्रकारची भूमिका लोक त्या ठिकाणी मांडत असतात. त्याची सखोल चौकशी यायची गरज आहे. सर, 8 दिवस अधिवेशन झालेलं आहे. अधिवेशनातून फलित काही निघालेलं नाही. एवढा मोठा पैसा आणि वेळ सुद्धा गेलेला आहे राज्यात. आता येतात त्याचा विचार करा. हो, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.